नागपुर के सतरंजीपुरा जोन में अवैध वसूली के गंभीर आरोप सामने आए हैं। आरोप है कि झोपड़पट्टी क्षेत्रों में रहने वाले नागरिकों और लघु उद्योग चालकों को नोटिस और धमकियों के जरिए परेशान किया जा रहा है। राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट की नगर सेविका आभा पांडे ने इस मामले में प्रशासन से उच्च स्तरीय जांच और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग की है। आभा पांडे का आरोप है कि कुछ मनपा कर्मचारी और अमानवीय घटक मिलकर अवैध वसूली का रैकेट चला रहे हैं। उन्होंने यह भी कहा कि 2021 में भी यह मुद्दा उठाया गया था, लेकिन कार्रवाई के बावजूद स्थिति में सुधार नहीं हुआ। झोपड़पट्टी और लघु उद्योगों के लोगों को नोटिस के नाम पर डराया जा रहा है और अवैध वसूली की शिकायतें लगातार मिल रही है। अब उन्होंने पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग दोहराई है। अंतर्गत ज्या गोष्टी चालल्या होत्या, इथे ज्याप्रमाणे गरिबांवर अन्याय करण्याचा प्रयत्न काही ब्लॅकमेलर्स, काही समाजकंटक हे अधिकाऱ्यांच्या संगणमताने इथे जे सुरू होतं त्याचा गोरखधंदा उघडकीस आणण्याकरता आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याकरता आज आम्ही इथे माननीय सहाय्यक आयुक्त हरीश राऊतजी यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो होतो। इथे असं झालं की नोटिफाईड स्लम एरियामध्ये राहणारे 180 फूट ज्यांचं घर आहे गरिबांचं, 200 फूट मध्ये घर आहे किंवा त्यांचा छोटासा लघु उद्योग आहे, अशा लोकांना कुणीतरी ब्लॅकमेलर हा इथे पत्र देतो आणि त्याच्या पत्राच्या अनुषंगाने इथले अधिकारी त्या समाजकंटकाच्या माध्यमातून इथे त्या लोकांवर, गरिबांवर अन्याय करून त्यांना नोटीस कारवाई करतात, नोटीस इश्यू करतात। त्याच्यामुळे तो घाबरून येतो, मग काहीतरी सेटिंग होते आणि त्याच्यानंतर मग त्या व्यक्तीला जो मानसिक त्रास होतो, वारंवार तो इकडे येतो, त्याचा पूर्ण बिझनेस खराब होतो, त्याच्या कुटुंबातील लोकांना पूर्ण प्रॉब्लेम होतो। अशा प्रकारचे हे पूर्ण जे सुरू होतं महानगर सतरंजीपुरा झोन मध्ये, हे सगळे विषय आज उघडकीस आणण्याकरता आमचे सगळे बंधू आमच्या बरोबर आले आहेत। इथे एकही व्यक्ती असा नाही जो प्रभागात राहत नाही, एकही व्यक्ती असा नाही ज्याला या अन्यायाची खबर नाही। सगळ्यांना माहिती आहे की इथे काय काय चाललं होतं। हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या निदर्शनास आणून देण्याकरता माननीय सहाय्यक आयुक्तांना आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। उल्लेखनीय याच्यात असं आहे की 2021 ला मी एक विषय उचललेला होता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये। तिथे अवैध बांधकामावरून ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा, अवैध निर्माण के नाम पर उगाही करने वाले टोली को सक्रिय, नए निर्माण कार्य को अवैध बताकर वसूली का खेल, मनपा सभा में आभा पांडे ने उठाया मुद्दा, अशा प्रकारचे अनेक विषय मी 2021 च्या सभागृहात सुद्धा उचलले होते। त्याच्यात काय झालं की त्याच्यात एक ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे, ज्या ऍक्शन टेकन रिपोर्ट मधून मग तशा प्रकारची कारवाई इथे होते महानगरपालिकेकडनं। परंतु जर याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की जर कुणाचं अवैध बांधकाम आहे आणि त्याच्या घराच्या बाजूला जो कोणी राहत असेल त्याला त्रास होऊ शकतो, मान्य आहे, पण त्यांनी जर तक्रार दिली तर कारवाई होणे आपल्याला समजते। पण त्याच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरनं जर त्या गरीब व्यक्तीला नोटीस कारवाई होत असेल तर हे आम्ही आमच्यासारखे जनप्रतिनिधी हे कधी खपवून घेणार नाही। आज आम्ही इथे आलेलो आहोत। जर ही गोष्ट सतरंजीपुरा झोन मध्ये सुरू राहील तर आम्ही रस्त्यावर उतरून असा जन आंदोलन उभा करू की एकही अधिकारी कर्मचाऱ्याला या झोन मध्ये आम्ही बसू देणार नाही। अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही साहेबांकडे आलो। शासनाचा परिपत्रक सुद्धा या बाबतीचा आहे की अवैध वैयक्तिक घराण्यासंबंधीचे अर्ज ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल त्याच्याकडून स्वीकारण्यात यावे, एजंटाकडून किंवा त्यांच्या मार्फत शासनास करण्यात आलेल्या अर्जाची सामान्यतः दखल घेण्यात येऊ नये। तरी सुद्धा इथले अधिकारी कर्मचारी हे शासन परिपत्रकाचं उल्लंघन आजपर्यंत करत होते, म्हणून ही गोष्ट उघडकीस आणण्याकरता आम्ही सगळे लोक आज इथे आलेलो आहोत आणि आमचा घोर निषेध आहे। अशा जे यंत्रणा इथे सुरू आहे त्याला आम्ही घोर निषेध करतो। म्हणून आज आम्ही आलेलो की आता सुधरून जा, नाहीतर रस्त्यावर उतरून जन आंदोलन आम्ही करून दाखवू आणि हे सगळं तुम्हाला मोडकीस आणण्याकरता आम्ही भाग पाडू। काही मोठ्या प्रमाणात बघा, असं आहे की ज्याप्रमाणे एखादी तक्रार आली तर तक्रारीची पहिले शहनिशा हे अधिकाऱ्यांच्या मार्फत झाली पाहिजे, परंतु शहनिशा न करता
लगेच त्या गरीब व्यक्तीला जो नोटिफाईड स्लम मध्ये राहतो, ज्याचं घर 180 फुटचं आहे, 200 फुटाचं आहे, अशा व्यक्तींना तात्काळ नोटीसची कारवाई हे करतात. तर अशा तात्काळ नोटीसची कारवाई तिथेच मागे 6 मंजिल ज्यांनी बनवलेली आहे, ज्याचं रोडवर अतिक्रमण झालेलं आहे, त्याच्यावर कारवाई का नाही करत? कारण त्याला धरून कोणी समाजकंटक का नाही सामोरे येत? कोणी ब्लॅकमेलर नाही आहेत, कोणी अधिकारी त्यांच्यावर कारवाई नाही करत, का नाही करत? हाच आमच्या समोर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे की गरिबांवर अन्याय करता, गरिबांना नोटीस देता, तो बिचारा घाबरून येतो, काहीतरी सेटिंग होते, पैसे जमवतो बिचारा, मग त्याची नोटीस ही खालावली जाते. हे काय सुरू आहे असा प्रकार? म्हणून गरिबांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा आभा पांडे नावाची जनप्रतिनिधी ही सक्रिय होईल आणि संघर्ष करेल त्यांच्याकडे.